पुढची बातमी पाहूया। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याप्रकरणी अटकेनंतर आरोपी नगरसेवक थेट हॉस्पिटलमध्ये दाखल झाला। त्याचं झालं असं की डॉक्टरांना मारताना नॉर्मल असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेचा रक्तदाब अटकेनंतर अचानक वाढला। त्यामुळे पोलिसांकडून पाहुणचार घेण्याऐवजी म्हात्रेला ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यामुळे आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत का अशी संतापजनक चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात। डॉक्टर्स आणि नर्सला झालेली ही मारहाण पाहून संपूर्ण राज्याला धक्का बसला। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेनं त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या साथीदारांसह हल्ला केला। हॉस्पिटलमध्ये मारहाण करताना गोंधळ घालताना या म्हात्रेला काहीच झालं नाही। त्याचा रक्तदाबही नॉर्मल होता। त्याने पत्रकार परिषदही घेतली, मात्र गुन्ह्यात अटक केल्यानंतर लगेचच रमेश म्हात्रेला उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला। या सगळ्या गंभीर प्रकरणावर विरोधकांनी घणाघाती टीका केली आहे। रमेश म्हात्रेला वाचवणारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोण बसलाय असा प्रश्नही आता उपस्थित झालाय। नेमकं गृह खातं किती याच्यावर कीन आहे, किती याच्यावर दबाव टाकून याला आत टाकण्यासाठी दबाव टाकत आहे की इथे पण फेकनाथ मिंदेंचं फडणवीस साहेब ऐकणार आहेत, हे आता पुढचे 1-2 दिवसात स्पष्ट होईल। डॉक्टर्स जे मागत आहेत, नर्सेस जे मागत आहेत ते न्याय मागतात, कडक कारवाई मागतात, शिक्षा मागत आहेत। माझं तर म्हणणं आहे की त्याची दिंड काढली पाहिजे आणि त्याचं नगरसेवक पद बरखास्त केलं पाहिजे। रमेश म्हात्रे प्रकरण संशयास्पद होऊ लागलंय, कारण अटक केलेल्या रमेश म्हात्रेला कल्याण डोंबिवलीतल्या रुग्णालयाच्या ऐवजी कळव्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात का नेण्यात आलं? त्यानंतर थेट ठाणे सिव्हिल रुग्णालयात भरती करण्याची गरज का भासली? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची गरज आहे। पोलीस कोठडीच्या ऐवजी रुग्णालयातच मुक्काम करण्यासाठी म्हात्रेची नाटकं सुरू असल्याचा आरोप केला जातोय। तर दुसरीकडे मारहाण प्रकरणी निषेधाचं सत्र सुरू आहे। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधल्या नर्सेसकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय। डॉक्टरांच्या संघटना, नर्सेस आणि विविध वैद्यकीय संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। पण आता त्यांना अटक झाल्यानंतर परत हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऍडमिट केलंय। आता ही मी आतापर्यंत बघतोय की दरवेळेस कधी पण पॉलिटिशियन अटक केली की प्रत्येक वेळेस त्यांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणं ही दररोजचीच गोष्ट झाली आहे, ही नवी नाहीये। त्याच्यामुळे आता आम्हाला असंच वाटतंय की आम्ही सरकारकडे हीच अपेक्षा करतो की ह्या घटनावर निष्पक्ष चौकशी जाऊन कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेचा हॉस्पिटलमधला मुक्काम संशयाच्या भोऱ्यात सापडलाय। परिणामी न्यूज 18 मराठीनं काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केले। कोठडी टाळण्यासाठी रमेश म्हात्रे हॉस्पिटलच्या आश्रयाला गेला का? रमेश म्हात्रेमध्ये ही मुजोरी आली कुठून? रमेश म्हात्रेला कायद्याची भीती नाही का? रमेश म्हात्रेला कुणाचं पाठबळ आहे? नगरसेवक रमेश म्हात्रेला कोण वाचवतंय? आणि रमेश म्हात्रेवर शिवसेना कोणती कारवाई करणार आहे? हे सवाल सध्या महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे। एखाद्या डॉक्टर महिला भगिनीवर हात उगारणं ही काही संस्कृती योग्य नाही। जो प्रकार घडला आहे तो योग्य नाही, हे अनेकांनी शिवसेना पक्षाच्या सांगितलेलं आहे, आरोग्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे। आणि त्याच्यामुळं जी काही कारवाई पोलिसांनी केलेली असेल तर ती त्या संबंधित प्रकरणाशी संबंधित असेल। डॉक्टरांनी फोन उचलला नाही या कारणावरून रुग्णालयात जाऊन डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याचा आरोप रमेश म्हात्रेवर आहे। डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या म्हात्रेला डॉक्टरांच्या छत्रछायेखाली जावं लागलं, मात्र रुग्णांची सेवा करताना डॉक्टरांवर होणारे हल्ले गंभीर आहेत। परिणामी डॉक्टरांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय। डॉक्टर संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात येते। मात्र जोपर्यंत रमेश म्हात्रेला कठोर शिक्षा होणार नाही तोवर अशा प्रवृत्तींना आळा बसणार नाही। अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, ठाणे।